लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला तळ कोकणातून प्रतिसाद देत प्रतिष्ठापना केलेला पहिला सार्वजनिक गणपती सावंतवाडीतील सालीवाड्याचा राजा या गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले। यंदा 120वे वर्ष असून 21 दिवस मोठ्या धूमधडाक्यात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे। वाद्यांच्या गजरासह नाचत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत रात्री गणरायाचे आगमन झाले। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। भारत पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते। यावेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली। तेव्हा या परंपरेला कोकणात पहिल्यांदा सावंतवाडी शहराने प्रतिसाद दिला। गेल्या 119 वर्षांपासून सालीवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जात आहे। यंदा मंडळाचे 120वे वर्ष आहे। गणेश चतुर्थीपासून पुढील 21 दिवस जल्लोषात हा उत्सव साजरा केला जाणार आहे। सावंतवाडीतील सालीवाडा येथे सन 1906 मध्ये कै विष्णुशेठ सापळे व कै सीतारामशेठ बांदेकर यांनी कोकणातील सर्वात पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करत गणरायाची प्रतिष्ठापना केली होती। सोमवारी रात्री वाद्यांच्या गजरासह नाचत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत मंडळाच्या गणरायाचे आगमन करण्यात आलं। चतुर्थीपासून पुढील 21 दिवस विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत। या आगमन सोहळ्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार, उत्सव कमिटी अध्यक्ष प्रतीक बांदेकर, सचिव बाळा नार्वेकर, सहसचिव अभय नेवगी, बाबा पडते, प्रथमेश विनोर्डेकर, विनोद सावंत, प्रसाद नार्वेकर, गुरुदास पेडणेकर, संतोष खानविलकर, सुमित मुळीक, अमय महाजन, संकेत नेवगी, प्रल्हाद बांदेकर, अथर्व सावंत, राजेंद्र भाट, जितेंद्र भाट आदी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।